नमस्कार, मी अक्षता. मुंबई आउटलुकमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विजयादशमीच्या सर्वांना खूप शुभेच्छा. आजच्या दिवशी रामानं रावणाचा पराभव करून सत्यावरती विजय मिळवला होता, जो वाईटावरती चांगल्याचा विजय म्हटलं जातो. विजयादशमी हा दिवस भारतात रावण रूपी पुतळ्याचं दहन करून साजरा केला जातो. पण महाराष्ट्रातल्या एका गावात चक्क रावणाची पूजा केली जाते. हो, अकोला जिल्ह्यातल्या सांगोळा गावात गेल्या 2.5 शतकांपासून रावणाची पूजा करण्यात येत आहे. पातूर तालुक्यात असलेलं सांगोळा गाव अकोल्यापासून 50 किलोमीटर अंतरावरती आहे. या गावाच्या अगदी सुरुवातीलाच एका मंदिर वजा चौथऱ्यावर रावणाची मूर्ती आहे. रावणाच्या मंदिरासोबत श्रीराम, हनुमान, भवानी देवीचंही मंदिर आहे. रावणाच्या या मूर्तीच्या आगमनाची कथा ही फार रोचक आहे. तब्बल 250 वर्षांपूर्वी मन नदीच्या काठावर वास्तव्यास असलेल्या एका ऋषी मुनींना गावच्या पश्चिमेस असलेल्या जंगलात तपस्या केली होती. त्यांच्या प्रेरणेनं गावात अनेक धार्मिक उपक्रम होत असत. ऋषी मरण पावल्यानंतर गावकऱ्यांनी मूर्तीच्या रूपाने त्यांच्या स्मृती जपण्याचा निर्णय घेतला. एका शिल्पकाराकडे त्यांची मूर्ती घडवण्यासाठी काम सोपवलं गेलं, पण त्याच्या हातून घडली ती दशानन रावणाचीच मूर्ती. सांगितल्याप्रमाणे मूर्ती तयार झाली नसल्यामुळे गावकरी शिल्पकारावरती नाराज झाले. त्यानंतर बैलगाडीवर मूर्तीला घेऊन ते गावामध्ये आले. गावाची हद्द सुरू होताच बैल थांबले. कुठल्याच परिस्थितीत बैल गावामध्ये प्रवेश करत नव्हते. शेवटी काय, गावकऱ्यांना गावाच्या वेशीवरच नारळ फोडून मूर्तीची स्थापना करावी लागली. गावात हनुमानाचं मंदिर असल्यानं ही मूर्ती गावात गेली नसावी अशी गावकऱ्यांकडून मूर्तीची आख्यायिका सांगण्यात येते. 10 तोंडी रावण पाषाणातील मूर्तीचं गावातील एक पुजारी दररोज पूजा करत. पण दसऱ्याला संपूर्ण गाव या रावणाची पूजा करायला एकत्र येतात. रावणाच्या मूर्तीविषयी सांगायचं म्हटलं तर या मूर्तीला 10 तोंड आहेत. 10 ही तोंडाच्या मस्तकावर मुकुट आहे. काचा बसवलेले 20 डोळे आहेत. मूर्तीच्या इतर भुजांमध्ये आणखी शस्त्र असून ही मूर्ती युद्ध पेहरावात पाहायला मिळते. गावकऱ्यांच्या मते सांगोळ्यातील रावणाची मूर्ती ही 50 ते 60 वर्षांपूर्वी चोरून नेण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला होता. एकदा काही लोक रात्रीच्या वेळी गावात ही मूर्ती चोरून नेण्याकरिता आली होती. मात्र मोठे प्रयत्न करून देखील ही मूर्ती त्यांच्याकडून उचलली न गेल्यामुळं त्यांचा हा डाव फसला, असं गावकरी सांगतात. गावात रावणाच्या मंदिरासोबतच राम, हनुमान आणि इतर देवतांचीही मंदिरं बांधण्यात आली आहेत. या देवतांच्या आराधनेबरोबरच गावकरी भक्तिभावानं रावणाची देखील पूजा करतात. रावणाच्या मूर्तीचं कुतूहल असल्यामुळं अनेक लोक या मूर्तीच्या दर्शनालाही येतात. वर्षभरातून दसरा आणि रामनवमीला या रावणासाठी गावकरी विशेष आरती आणि सोहळा साजरा करत असतात. पुढच्या काळात गावात रावणाचे भव्य मंदिर उभारणीचा ग्रामस्थांचा मानस देखील आहे. दसऱ्याला होणारं रावणाचं दहन हे थांबवण्यात यावं असंही आवाहन सांगोळ्यातील गावकरी करत आहेत. कारण रावण हा सर्वात मोठा शिवभक्त होता. सीतेकडं त्यानं कधीही वाईट नजरेनं न बघता तिचा आई म्हणून सन्मानच केल्याचं गावकऱ्यांकडून सांगण्यात येतं. त्यामुळे रावणातील चांगुलपणाची पूजा करत त्याचा सन्मान केला जावा असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे. फक्त महाराष्ट्रातच नाही तर भारतातल्या काही राज्यात आज देखील रावणाची पूजा केली जाते. हो, मध्य प्रदेशमधील मंदसौर हे रावणाची पत्नी मंदोदरीचं माहेर घर आहे असं मानलं जातं आणि म्हणूनच येथील लोक रावणाची जावई म्हणून पूजा करतात. तसेच मध्य प्रदेशमधीलच रावण ग्राम नावाच्या एका छोट्या गावात रावणाला देव म्हणून पूजलं जातं. त्याच्या सन्मानार्थ एक अद्वितीय असं मंदिर देखील गावकऱ्यांनी बांधलंय, ज्यामध्ये राक्षस राजाची 10 फूट उंच झोपलेली मूर्ती आहे. उत्तर प्रदेशातही रावणाची मंदिरं आहेत. कानपूरमध्ये दशानन रावण मंदिर नावाचं एक मंदिर आहे. या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे तेथे वर्षातून फक्त ते मंदिर एकदाच उघडलं जातं. दरवर्षी दसऱ्याला राक्षस राजा रावणाच्या अस्तित्वाचा उत्सव साजरा करण्यासाठी हे मंदिर उघडण्यात येतं.
तर कर्नाटकातील मांड्या येथेही रावणाची पूजा केली जाते। रावणाचे हे मंदिर कैलासपुरा महालिंगेश्वर मंदिर म्हणून ओळखलं जातं। नावाप्रमाणेच हे मंदिर भगवान शिवाला समर्पित आहे, परंतु त्याचे वैशिष्ट्य म्हणजे ते भगवान शिव आणि लंकेचा राजा रावण या दोघांचीही पूजा केली जाते। असं मानलं जातं की येथे एक रहस्यमय शिवलिंग आहे, जे रावणानं स्वतः देवांकडून मिळवलं होतं। कर्नाटकातील कोलार जिल्ह्यातही रावणाचे मंदिर असून रामलिंगेश्वर मंदिरात रावणाची पूजा रामप्पा किंवा रामलिंग म्हणून केली जाते। या पवित्र मंदिरात 4 पवित्र शिवलिंग आहेत, जी रावणाने कैलास पर्वतावरून येथे आणली होती असं म्हटलं जातं। तर उत्तर प्रदेशमधील ग्रेटर नोएडा जवळील बिसरक हे छोटंसं गाव देखील रावणाची पूजा करतं। या गावाचे नावच रावणाचे वडील विश्रवा ऋषी यांच्या नावावरून ठेवण्यात आलं। गावकरी रावणाला त्यांचा पूर्वज मानतात आणि म्हणूनच त्यांनी त्याला समर्पित एक मंदिर बांधलंय, जे फक्त दसऱ्यालाच उघडलं जातं। काहींच्या मते रावण हा पापी होता, तर काहींच्या मते तो विद्वान आणि ज्ञानी होता। मात्र त्याच्याही पलीकडे रावण हे पात्र आपल्याला जीवनातील एक मूल्य शिकवतं, ते म्हणजे माणूस कितीही ज्ञानी असला, शक्तिमान पराक्रमी असला तरी त्याने गर्व न करता नेहमीच सत्याच्याच मार्गाने मार्गक्रमण केलं पाहिजे, नाहीतर त्याचाही रावण होऊ शकतो।